मकर संक्रांतीला कधीच पुरणपोळी करत नाही पहिल्यापासून. तिळाच्या पोळ्याच केल्या जातात आणि या तिळाच्या पोळ्या म्हणजे आमच्याकडं तरी तिळाच्या पोळ्या केल्या जातात. तर मस्तपैकी तिळाचा कूट यामध्ये भरून घेतलेला आहे. तीळ, खोबरं, गूळ, वेलची पावडर, तीळ व्यवस्थित भाजून मस्तपैकी त्याची पूड करून गुळामध्ये ते मिक्स करून स्टफिंग करून ते त्यामध्ये भरलेलं आहे पराठ्यासारखं अगदीच. आणि छानपैकी अशी तिळाची पोळी. तर तिळाची पोळी ही गरमागरम छान लागते. थोडासा गूळ असल्यामुळे नंतर ती कडकच होते किंवा जास्त भाजली तर ती करपते किंवा गूळ आतमधला करपतो, त्यामुळे ती कडक बनते. तर मस्तपैकी तूप टाकून मस्तपैकी रवाळ असं बारामतीचं निंबाळकर डेअरीचं तूप बघू शकता. थोडंसं गरम करून घेतलं म्हणून इथं ते पातळ झालेलं आहे. एकदम छान रवाळ खमंग असं म्हशीचं तूप. नेहमीच बारामतीवरून घरी काय गाई म्हशी नाही आहेत माहेरी, तर नेहमीच हे असं छान घट्टसर तूप आणतो. तर वरण भातावरती मस्तपैकी किंवा पुरणपोळीवरती. आणि आज आहे संक्रांत, तर संक्रांतीचं स्पेशल असं तिळपोळी. पुणे भागात करायची पद्धत आहे खरं तर. बरेच जण पुरणपोळी ही करतात, पण तिळगुळाची पोळी अशी मस्तपैकी. आणि त्याच्यावरती हे भरपूर असं तूप एकदम छान खायला लागते. छानपैकी असं तूप व्यवस्थित भरपूर लावून घ्यायचं आणि खमंग अशी तिळगुळाची पोळी खाऊन घ्यायची. तर खूप छान असं टेस्टी लागते तिळगुळाची पोळी. आणि संक्रांतीचं मी शक्यतो पुरणपोळी करतच नाही. या पोळ्याच असतात कायमस्वरूपी, म्हणजे दरवर्षी. तर छान लागतात या पोळ्या. खालची पोळी थोडीशी मोठी झाली आहे आणि तूप टाकून मुलांना खायला देणार आहे. तर संक्रांती स्पेशल मेनू तिळगुळाची पोळी. इकडची पद्धत की पतंग उडवायची. तर ग्राउंडवरती इथं मुलं बॅडमिंटन खेळत आहेत आणि पतंग, खरं तर मांजाला घाबरून पतंगापासून लांब राहावं लागतं. तरी पण इथं एकदम छोटीशी 2 मुलं आणि त्यांच्या पप्पांसोबत पतंग उडवत होते आणि मुलांचं इथं बॅडमिंटन खेळायचं चाललेलं. तर मला जसं टिपता येईल तसं नंतर हा पतंग खाली